हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा झटपट होणारा आणि एकदम चविष्ट चमचमीत असा मिक्स व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहणार आहे। कमी साहित्यात आपण झटपट असा हा मिक्स व्हेज पुलाव बनवलेला आहे। तुम्हाला असं झटपट काहीतरी खायचं असेल किंवा चमचमीत असं तर असा मिक्स व्हेज पुलाव नक्की बनवू शकता, एकदम छान होतो। करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे बघा, मी सर्वप्रथम या वाटीने मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। लांबडा असतो तो बासमती तांदूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ। आता पाणी घालून आपल्याला हे 15 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे। आता दुसरीकडे बघा, तांदूळ भिजते तोवर कुकरमध्ये आपण हा पुलाव बनवणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये 1 पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे। खडे मसाले घातलेले आहेत। 2 तमालपत्र, 2 लवंग, चक्री फुलच्या 2-3 पाकळ्या घातलेल्या आहेत। हे 5 ते 10 सेकंड परतून घ्यायचं। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे बघा, कांदा मी चांगला भाजून घेते। कांदा चांगला आपला परतलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची मी अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते। इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे। त्यासोबत 1 चमचा मी आले लसूण पेस्ट घातलेली आहे। आता आले लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत 2-3 मिनिटं परतून घ्यायची। इथे आले लसूण पेस्ट मी परतून घेतलेले आहे। त्यानंतर 1 टोमॅटो असा मी कट करून घेतलेला आहे, तो घालून घेते। टोमॅटो चांगला परतून घेते। टोमॅटो इथे बघा चांगला मी परतून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बघा, मी 1 शिमला मिरची आणि थोडासा फ्लावर घेतलेला आहे, तो घालून घेते। भाज्या तुमच्या आवडीनुसार घाला। त्यानंतर मी इथे 1 बटाटा पण घेतलेला आहे, तो घालून घेते। थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत। शिमला मिरची, फ्लावर, वाटाणा आणि बटाटा घातलेला आहे। थोडीशीच हळद घातलेली आहे, पाव चमचाला पण कमी। 1 चमचा धनेपूड घातलेले आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। आता हे सगळं 1 मिनिटं भाज्या आपण मसाल्यांसोबत परतून घेऊया। इथे बघा 1 मिनिटं सगळं आपण परतून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। इथे बघा, मसाले घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मी 1 मिनिटं ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत। आता भाज्या परतल्याच्या नंतर जे तांदूळ आपण भिजत घातलेले आहे त्यातलं पाणी निथळून तांदूळ यामध्ये घालायचे। इथे बघा, सगळं तांदळातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि तांदूळ हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तांदूळ भिजलेले आहेत, तुटू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे तांदूळ। इथे बघा, तांदूळ मी 2 मिनिटं यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता इथे 1.5 वाटी आपण हा तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी इथे 3 वाटी गरम पाणी घालायचं। मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। मी 3 वाटी इथे पाणी घालते, परफेक्ट प्रमाण आहे। पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। इथे बघा 3 वाटी पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ घातलेलंच आहे आपण। आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं, म्हणजे छान असा भात आपला चवीला लागतो आणि छान शिजतो। आता इथे 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण लावून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर आपला थंड झालेला आहे, बघू शकताय। मस्त असा आपला भात शिजलेला आहे, मोकळा सुटसुटीत असा तयार होतो थंड झाला की। एकदम छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे, बघू शकताय। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचा। कोथिंबीर घातलेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल, अजिबात चिकट झालेला नाही। असा मोकळा सुटसुटीत एकदम छान असा पुलाव आपला तयार झालेला आहे। मस्त असा तयार होतो। तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये किंवा असं चमचमीत खायचं असेल तर असा तुम्ही मिक्स व्हेज पुलाव बनवू शकता। एकदम टेस्टी, एकदम चविष्ट असा बनतो। एकदम नक्की असा तुम्ही या पद्धतीने पुलाव नक्की बनवून बघा, एकदम छान होतो, मस्त चविष्ट चमचमीत। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमचा पण पुलाव छानच होणार। करून बघा, कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।